नमस्कार. राज्यभरातील शेतकरी आणि श्रमिकांसाठी महत्त्वाची बातमी. उद्या 21 जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर किसान सभेच्या वतीने भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्यांना शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचा दिलासा देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच देवस्थान, गायरान आणि घराच्या तळजमिनी शेतकरी व श्रमिकांच्या नावे करण्याची मागणी करण्यात येणार आहे. याशिवाय पीक विमा योजनेतील ट्रिगर प्रणाली पूर्ववत करून योजना अधिक शेतकरी हिताची करावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि पेशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची प्रक्रिया त्वरित थांबावी, अशा मागण्या या मोर्चातून करण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व डॉक्टर अशोक ढवळे, JP गावित, डॉक्टर अजित नवले, आमदार विनोद निकोले आणि उमेश देशमुख करणार आहेत. आयोजकांच्या माहितीनुसार राज्यातील 21हून अधिक जिल्ह्यातून हजारो शेतकरी आणि श्रमिक या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मोर्चाबाबत सरकारची भूमिका काय असेल, या मागण्यावर कोणता निर्णय घेतला जाईल, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आपण बघूया किसान सभेचे राज्य सचिव अजित नवले यांची प्रतिक्रिया. मुंबई येथील आझाद मैदानवर किसान सभेच्या वतीनं 21 जुलै रोजी भव्य शेतकरी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रभरातल्या 21 पेक्षा जास्त जिल्ह्यातून हजारो शेतकरी आझाद मैदानवर शेतकरी प्रश्नांसाठी एकत्र येणार आहेत. कर्जमाफीमध्ये काही अटी शर्ती लढ्यामुळे काढून टाकण्यास येत आलं असलं तरी सुद्धा नियमित कर्जदारांमध्ये आपण नियमित कर्ज भरलं म्हणजे चूक केली का, अशी भावना निर्माण झालेली आहे. या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपये दिले जातात. किमान 2 लाखापर्यंत त्या सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, ही मागणी घेऊन हा मोर्चा आम्ही काढतो आहोत. त्याचप्रमाणे देवस्थान जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, यासाठी प्रदीर्घ संघर्ष किसान सभेने केलेला आहे. घराच्या तळजमिनी आहेत, गायरान जमिनी आहेत, यासाठी लढाई झालेली आहे. कायदा करण्याची प्रक्रिया देवस्थान जमिनीच्या बद्दल सुरू झाली, मात्र काही संघटनांनी त्याच्यामध्ये खोडा घातलेला आहे. सरकारने या शेतकरी विरोधी संघटनांच्या दबावाला बळी न पडता हा कायदा शेतकरी हिताचा कसा होईल आणि लवकरात लवकर कसा होईल, याची मागणी करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढतो आहोत. गायरान जमिनी, घरांच्या तळजमिनी, त्याचप्रमाणे पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा लागू करून ती योजना शेतकरी हिताची करावी. त्याचप्रमाणे पेसा कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मोहीम राज्य सरकार, केंद्र सरकारच्या वतीनं सुरू आहे, ती बंद करून पेसा ग्रामपंचायती आणि पेसा कर्मचारी यांना अधिक ताकद द्यावी, यासारख्या मागण्यांसाठी हा मोर्चा होतोय. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत.